लग्नाची बेडी या मालिकेत आपण पाहणार आहोत की विशाल हा रत्नपारखीकडे आलेला असतो आणि अगदी सुसंस्कृतपणे सर्वांचे नमस्कार करतो. त्यावेळेस विशालची आई सांगते की माझा मुलगा हा संस्कारी आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की त्याला खूप चांगले संस्कार आहेत. आणि त्यानंतर त्याची आई आणि त्याची वहिनी त्याला सिंधूजवळ बसवतात. त्यावेळेस मात्र विशालची वहिनी म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की विशाल आणि सिंधूची जोडी अगदी परफेक्ट आहे. त्यावेळेस मात्र राघवला खूप राग येतो. राघव त्या दोघांकडे बघतो आणि विशालला म्हणतो की मला तुला काहीतरी प्रश्न विचारायचे आहे आणि त्याच्याकडनं योग्य ते उत्तर हवी आहेत. तेव्हा तो सिंधूला आधी म्हणतो की तू तुझ्या रूममध्ये जा. सिंधू त्या ठिकाणून जाते आणि राघव विशालला म्हणतो की तुला बोलण्या अगोदर मी आधी सिंधूजवळून येतो. आणि तो सिंधूजवळ येतो आणि जरा संतापातच सिंधूला विचारू लागतो की तू कोणाच्या दबावामुळे हा निर्णय घेतला आहे. आणि एवढं लक्षात ठेव की सावीचा बाबा मीच आहे. दुसरं कोणालाही मी सावीचं नाव लावू देणार नाही. त्यावेळेस सिंधू मात्र त्याला काही बोलत नाही आणि राघव हा तिला अगदी जवळ घेतो. तेव्हा ती म्हणते की राघव सोडा, तुम्ही हे काय करत आहात. तेव्हा राघव म्हणतो तू काय करणार आहेत, म्हणून ती त्याला जोरात बाजूला ढकलते. त्याच वेळेस त्या ठिकाणी मधू येते आणि मधू त्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि ती बोलणार तेवढ्यात राघव म्हणतो की मी सिंधूशी बोलत आहे, तुझ्याशी नाही. त्यावेळेस ती मुद्दाम नाटक करून सिंधूच्या गळ्यात भेटते आणि म्हणते की सिंधू, आता तू तुझं आयुष्य चांगलं आनंदात घालवणार आहेस. आणि नंतर ती राघवला म्हणते की राघव, आता चला, तुम्हाला विशालला प्रश्न विचारायचे आहे ना, मग इथं काय करत आहात, म्हणून ती राघवचा हात पकडते आणि त्याला बाहेर आणते. मात्र त्याच वेळेस राघव हा विशालला बोलतो की विशाल, मला तुम्हाला विचारायचं आहे, म्हणून विशाल तिथून उठतो आणि राघवच्या समोर येतो. ते दोन्ही एकमेकांचा परिचय देतात. त्यावेळेस राघव त्याला म्हणतो की माझी आणि सिंधूची मुलगी सावी आहे. आम्ही दोघेही मिळून आई बाबा म्हणून तिचं सर्व शिक्षण पूर्ण करणार आहे आणि तिचे निर्णय आम्ही दोघेही घेणार आहेत. त्यावेळेस तुला त्याबद्दल काही वाटेल का. त्यावेळेस विशाल म्हणतो की मला यात काही फरक पडणार नाही. सावीचे आई वडील, तू, मी आणि सिंधू दोघेहीच राहणार. आणि सिंधूबद्दल तुम्हाला इतकं काही वाटतं, तुमच्या घरामध्ये सिंधूबद्दल खूप आदर आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मी तुमच्या दोघांच्याही मध्ये येणार नाही आणि सावी ही तुझीच मुलगी राहणार आहे. तेव्हा तो म्हणतो की तुझा जो व्यवसाय आहे तो आउट ऑफ पण आहे, तेव्हा तू तुझा परिवार त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकशील. तेव्हा तो म्हणाला की नाही, मी इथून कुठेही जाणार नाही. मी इथंच बसून सगळा व्यवसाय करणार आहे. त्या दोघांचं असं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र मधूला अतिशय आनंद होत असतो. सिंधू इकडे विचार करते की राघवने जर मधुताईंशी लग्न केलेलं आहे, तर माझं लग्नाचं नाव काढल्याबरोबर राघवला एवढा संताप का होत आहे. त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे. त्या ठिकाणी राघव येतो आणि राघव पुन्हा सिंधूला विचारू लागतो की तू काय करत आहेस, तू मला नेमकं सांग की तुला कोणी काही केलेलं आहे का. त्यावेळेस मात्र सिंधू काहीही बोलत नाही. इकडे सर्वजण घरातील यांना आनंद होतो की विशाल हा सिंधूसाठी योग्य आहे आणि आपण त्याला सिंधूलाच सिंधूचं आणि त्याचं लग्न लावूयात. राघवसुद्धा सिंधूजवळ येऊन सिंधूला म्हणतो की सिंधू, सॉरी, मी तुझ्याशी मगाशी वागलो त्याबद्दल, आणि त्यानंतर मी जे कर्तव्य पार पाडायचे आहेत ते पाडलं नाही आणि तुझ्याशी अगदी विचित्रपणे वागलो आणि विशालशी वागलो, त्याबद्दल मी माफी मागत आहे. तुला विशाल हा योग्य आहे. विशालसोबत तू आनंदात राहू शकशील, म्हणून तू आता जो घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे. त्यावेळेस आता आपण पाहूयात की राघव हा विशालला सिंधूच्या आयुष्यात येऊ देणार, हे पाहणे फार रंजक आहे. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.